धन्यवाद मनोज बागळे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकलात आजच्या रात्रीमध्ये आणि उद्याच्या देखील रात्रीमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. खरं तर पहाट झाली आणि भल्या पहाटे हा दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना त्याला सुरुवात होती. एका बाजूने राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि त्यांच्या बाजूने यजमान संघ. पहिला बॉल समोर दिशेने खेळलेत मिड ऑन रिजन मध्ये धावबाची संधी, डायरेक्ट हिट आवश्यक होती ती झाली नाहीये आणि एक धाव पूर्ण झाली आहे. एका धावेने मात्र या डावाची सुरुवात झाली आहे. चिक्की सिंगल तिथे पूर्ण होती. जर डायरेक्ट हिट झाली असती तर काम तमाम झालं असतं तेजस मेहर यांचं, परंतु बचावलेत. गोलंदाज मुशर्रफ गोलंदाजी ट्रॅक वरती, एक धाव धावपलकावरती आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, कमालीचा बॉल आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये इथे. मात्र पहिल्याच बॉलवरती इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि क्रिकेट किती बदललंय ना हे चित्र तुम्हाला पाहायला मिळालंय. पहा बदलतं क्रिकेट. पहिलं मात्र सरळ बॅटने फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करायचे, इथे मात्र पहिला बॉल फेस करत असताना इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. इतकं क्रिकेट बदललंय. हा बॉल डॉट आहे. पुन्हा एकदा मुशर्रफ गोलंदाजी ट्रॅक वरती. फलंदाजीसाठी सिद्धेश राऊत ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. हा फटका खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु हा बॉल जाईल सीमा रेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. सिद्धेश राऊत यांच्या बॅट मधून आलाय या डावामधला पहिला चौकार. नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय चंद्रकांत कोंडिलकर आणि माजी नगरसेवक सूरज मोठे यांच्या माध्यमातून खरं तर पुरस्कृत केलेला हा संघ आहे राज क्रीडा मंडळ. इथे एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 6. 6 विदाउट लॉस. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 4 षटकांची ही देखील मॅच. तेजस मेहर आणि सिद्धेश राऊत ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. बॉल हवे. क्षेत्ररक्षक दूरवरून बॉलच्या दिशेने येत आहेत. एक टप्पा खाल्लाय. बॉलला गॅदर करतील आणि तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न आहे. सफलतापूर्वक 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. संधी धरून निर्माण झाली होती परंतु बॉल पडलाय अगदी क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रामध्ये. हा बॉल पडताना आपल्याला पाहायला मिळालाय नो मॅन्स लँड झोन मध्ये. 2 धावा तिथे प्राप्त झाल्यात. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 236 चौकार आणि 219 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आलेत. उमर 11 गोरेगाव संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतायत. गोलंदाजी ट्रॅक वरती मुशर्रफ. स्कूप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आज मात्र मुशर्रफ यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे. याही सामन्यामध्ये पहिले षटक केवळ 8 धावेंचं टाकलंय. अप्रतिम गोलंदाजी आहे. क्या बात आहे. शांत आणि संयमी स्वभावाचा खेळाडू आहे मुशर्रफ, परंतु आज मात्र गोलंदाजी त्याची बोलते आणि बोलकी गोलंदाजी या सामन्यामध्ये केली आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 8 विदाउट लॉस. तर अल अयान हाय क्वालिटी अत्तर्स आणि परफ्यूम कलेक्शन अगदी येणाऱ्या काळामध्ये आपल्या भेटीला एक नवीन शॉप देखील पाहायला मिळणार आहे सन्माननीय सोजपजी बोबेरे यांच्या माध्यमातून. आणि इथे आल्यावरती आमचे सन्माननीय अखिल भाई आहेत, त्यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येकाच्या हाताला फ्रीमध्ये खरं तर प्रत्येकाचे हात सुगंधित केले जातात आणि त्यासाठी मात्र त्यांचं मनापासून आभार. आणि येणाऱ्या काळामध्ये खास आपल्या सर्वांच्या भेटीसाठी नवीन अल अयान हाय क्वालिटी अत्तर्स आणि परफ्यूम कलेक्शन आपल्या भेटीला येते. तर सर्वांनी या सेवेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यायचा ही सर्वांना विनंती आहे.
लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचताय. 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. नाराज आहेत थोडेसे. आपण पाहतो यष्टांच्या पाठीमागे मोहम्मद थोडेसे नाखुश जरूर होते. 10 धावा धावफलकावरती 10 विदाउट लॉस. गोलंदाजी ट्रॅक वरती आराम. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका दमदार आहे आणि बॉलला पाठवले लॉंग ऑन क्षेत्रामध्ये दूरवरती. सिद्धेश राऊत यांच्या बॅट मधून कडक षटकार. अप्रतिम कॅमेरा वर्क पाहायला मिळालं. कॅमेरामॅनचं देखील कौतुक झालं पाहिजे. 16 धावा धावफलकावरती 16 विदाउट लॉस आणि अतिशय ड्यू आता तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. 16 विदाउट लॉस, 16 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका खेळले. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल आणि टिपलाय सेल आणि संपलाय. फलंदाज सिद्धेश राऊत यांचा खेळ. आली विकेट. पहिली सफलता. फलकावरती धावा आहे 16 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल यावेळेस देखील सरळ बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आणि काऊ फेज मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले. 2 धाव्यांचा प्रयत्न इथे झालाय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण देखील होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18. येणारी प्रत्येक धाव ही दुसऱ्या धावामध्ये तुम्हाला देखील बनवायची. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका होत आहेत. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील आणि धावफलकावरती सध्याच्या घडीला 18 धावा आहेत. 18 लॉस ऑफ दी 1 विकेट. आरम यांनी सुदर्शन जाधव यांना जर बाद केलं तर आमचे सपूबाई यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. कमालीचा बॉल आहे. बॅटच्या अगदी जवळून हा बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेतोय आणि इथे षटक क्रमांक 2 मधला एक बॉल अद्यापही शिल्लक. 18 धावा धावफलकावरती 18 लॉस ऑफ दी 1 विकेट. शेवटचा एक बॉल बाकी आहे. बॅटिंगसाठी सुदर्शन जाधव आणि तेजस मेहर ही जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आलेत आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. थोडासा चुकीच्या एंडला इथे 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 20. 20 लॉस ऑफ दी 1 विकेट आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. थोडासा सामना स्पीडअप करा गोरेगावकर, आपल्याला देखील विनंती आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती मोहम्मद दाखल झालेत.
गोलंदाजी ट्रॅकवरती मोहम्मद आलेत आणि पहिला बॉल डाऊन दी लेग, डोक्याकडे हात येत, परंतु आता चूक झाली आहे आणि या खेळामध्ये चुकीला माफी नाही असं म्हणतात. 21 धावा धावपलकावरती आहेत. 21 लॉस ऑफ दी 1 विकेट. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. बॉल ड्रिफ्ट होत गेला लेग स्टंपच्या दिशेने. खरं तर टो क्रशर यार्करचा प्रयत्न होता, चांगला प्रयत्न, परंतु तो फसलाय आणि डाऊन दी लेग हा बॉल आलाय वाईड. 21 धावा धावपलकावरती. 21 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे आणि पहिला बॉल डाऊन दी लेग वाईड आलाय. यावेळेस आणखी खराब बॉल आहे, हा देखील डाऊन दी लेग वाईड आलाय. बॅक टू बॅक 2 कंसेक्युटिव्ह वाईड डिलिव्हरीज इन अ रो. खरं तर या खेळासोबत तुमच्या भावना देखील जोडल्या जातात. कोरेगावकरांच्या भावना देखील जोडल्या गेल्या होत्या आणि अगोदर जो सामना जिंकला त्यावेळेस प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. परंतु जशी थंडी वाढली ना, आता मात्र घरून बरेच जण या सामन्याला एन्जॉय करत असतील. 2 बॉल लगातार वाईड आलेत. 22 धावा धावपलकावरती. 22 लॉस ऑफ दी 1 विकेट. आणि गोलंदाजाला त्याची लाईन आणि लेंथ सध्या भटकलेली आहे, योग्य लाईन वरती यावं लागेल. गोलंदाजाची दिशा आहे ना, सामन्यांची दशा ठरवत असते. यावेळेस मात्र चांगला बॉल, पुनरागमन केलंय. अप्रतिम बॉल पाहायला मिळालाय. गोलंदाज मोहम्मद यांच्या माध्यमातून पाठीमागच्या 2 बॉलवरती चूक झाली आहे, परंतु आता डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. आणखी एक विकेट इथे आली आहे आणि सन्माननीय अमितजी डांगरे साहेबांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात. आणि टीम जर क्वालिफाय झाली तर एक विशेष गिफ्ट टीमला असणार आहे. बावीस धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. उमर 11 गोरेगाव संघाने टॉस जिंकलाय, प्रथम ते क्षेत्ररक्षण करतायत. 22 धावा सध्याच्या घडीला धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 22 लॉस ऑफ द 2 विकेट. राज क्रीडा मंडळ कुलगाव संघ 22 धावांवरती पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्ले अँड मिस, आणखी एक बॉल डॉट. मोहम्मद यांनी फक्त लाईन शोधली नाहीये, पहिले 2 बॉल वाईड आल्यानंतर एक विकेट आहे आणि 3 बॉल लगातार डॉट टाकलेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज कल्पेश मैदानावरती आहेत आणि सुदर्शन आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला आहेत. 22 धावा धावपलकावरती. 22 लॉस ऑफ द 2 विकेट. आणि खरं तर सेन ऑटसन सारखी पर्सनॅलिटी आहे आमच्या मोहम्मद यांची. फुल टॉस बॉल आहे, फटका चांगला आहे, फोर्स केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अप ड्राईव्ह, तिथे मात्र एका धावेची संधी होती आणि 1 धाव पूर्ण झाली आहे. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 1 धाव प्राप्त होईल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. 23 धावा धावपलकावरती. 23 लॉस ऑफ द 2 विकेट. 23 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सेन ऑटसन खरं तर अतिशय चांगले क्रिकेटर होते. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अतिशय त्यांचा हातखंडा होता. अष्टपैलू क्रिकेटर. तसेच एक क्रिकेटर दक्षिण आफ्रिकेसाठी देखील आपण अनेक काळ खेळताना त्यांना पाहिलं. ते जॅक कॅलिस होते दक्षिण आफ्रिकेसाठी आणि त्यांचा देखील खेळ मात्र खूप चांगला असायचा. आणि भारतासाठी आपण कपिल देव यांना खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं. अगदी मग फलंदाजी असेल. खरं तर 23 धावा धावपलकावरती. 23 लॉस ऑफ द 2 विकेट. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 2.5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. एका बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 2 वाईड आल्यानंतर देखील आतापर्यंत 3च धावा या षटकामध्ये खर्च केल्यात मोहम्मद यांनी. कमालीची गोलंदाजी केली. अष्टपैलू कामगिरी काय असते ते दाखवून दिलंय. पाठीमागच्या सामन्यामध्ये हिरोच होतं मोहम्मद आणि याही सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये आतापर्यंत सुपरहिरो ठरलेत. शेवटचा बॉल यावेळी ड्राईव्ह केलाय. एका धावेचा प्रयत्न असणार आहे आणि एकच धाव तिथे प्राप्त केली जाईल.
स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आहे सुदर्शन यांचा. धावफलकावरती धावा आहे 24. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. 24 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर. वडापावची ॲड आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते. मिस्टर नौफिल बुबेरे आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर कोकणी वडापाव सूरज गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्याच बॉल वरती आक्रमण करतायत. सुदर्शन चक्र फिरवलंय त्यांनी आणि बॉलला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट चौकार. स्ट्राईक त्याने होल्ड केली होती स्वतःकडे. आपण पाहिलं अंतिम बॉल वरती सिंगल घेतली होती आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. जबाबदारी तर घेतली आहे आणि आता मैदानावरती जबाबदारी निभावतोय देखील. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. पुढचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि सुदर्शन जाधव यांच्या बॅट मधून नेत्रदीपक हा फटका आहे. सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. इट्स मॅक्सिमम षटकार. स्ट्राईक स्वतःकडे ठेवत असताना आता सुदर्शन जाधव एअर स्ट्राईक करतात. बॉल मात्र जमिनीवर ठेवायचा प्रयत्नच नाहीये. प्रत्येक बॉलला आता अपिश फटका खेळण्याचा प्रयत्न ते करतायत. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे आणि आता फक्त एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न ते मैदानावरती करतायत. एक चौकार लगावलाय, एक षटकार लगावलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 34 धावा धावफलकावरती. 34 लॉस ऑफ द 2 विकेट. सूरज यांनी जर विकेट मिळवली तर 500 रुपयाचं बक्षीस सपूभाई यांच्या माध्यमातून असेल. यावेळेस देखील लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षणाने 2 धावांचा प्रयत्न झालाय. रनआउटची संधी निर्माण जरूर झाली होती परंतु 2 धावा पूर्ण होतील. अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. 36 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 36 लॉस ऑफ द 2 विकेट. 36 लॉस ऑफ द 2 विकेट. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. सूरज यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःकडे ठेवतायत. सिंगलच्या शोधामध्ये हे आज नक्कीच नाही येत. ते शफल लाईन मध्ये ऑलरेडी आले होते. अप्रतिम बॉल. गोलंदाजाचं कौतुक झालं पाहिजे कारण मोठे फटके ऑलरेडी लागले होते आणि इथे पुनरागमन करायचं होतं सूरज यांना आणि सूरज देखील चमकताना पाहायला मिळत आहेत या पहाटेच्या मंद पहाटेच्या खरं तर अंधारामध्ये. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या हातामध्ये बॉल. विकेट आली आहे सूरज यांनी आणि इथे मात्र 500 रुपयाचं बक्षीस देखील जिंकलंय सूरज यांनी. आली आहे विकेट. फलंदाज
36 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 36 लॉस ऑफ द 3 विकेट. त्यावेळेस पॉइंट रिजन मध्ये आणि इथे देखील झेल टिपला गेला. शेवटच्या बॉल वरती आली आहे विकेट आणि फलंदाजी इथे बाद होतील. धावपलकावरती धावा 36 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 37 इज द टार्गेट. 37 धाव्यांचं लक्ष असेल. 37 इज द टार्गेट. तर कोकणी वडापाव सेंटर गोरेगाव आपल्या स्क्रीनवरती सध्या आपण पाहतोय आणि त्यांचा स्टॉल आपल्या मैदानावरती देखील आहे. आणि अतिशय उत्तम नाश्ता. खरं तर खवय्यांसाठी सुवर्ण संधी आहे, परंतु पैसे देऊन सर्वांनी तिथून आनंद घ्यायचा आहे. अतिशय चांगले वडापाव असतील, अंडापाव असतील आणि सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि गोरेगाव मशिदी समोर हा शॉप तिथे आहे, तिथून आपण सर्वजण आनंद घेऊ शकता. त्यानंतर आपण पाहतोय अलयान हाय क्वालिटी अत्तर आणि परफ्यूम कलेक्शन. नक्कीच हे शॉप अगदी काही दिवसामध्ये आपल्या भेटीला येईल आणि खरं तर अतिशय सुगंधित अत्तर तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय योग्य दरामध्ये उपलब्ध होतील आणि सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे. त्यानंतर आपण पाहतोय केजीएन अल्तमास चिकन सेंटर आणि चिकन देखील अतिशय फ्रेश चिकन आपल्याला नक्कीच मिळेल. आपण चिकन देखील तिकडून घेऊ शकता. अब्दुल्ला मोबाईल शॉप, तिथून आपण मोबाईल खरेदी करू शकता. सेफ सर्व्हिस, सॉफ्टवेअर अपडेट, डाटा बॅकअप, रिलायबल सर्व्हिस. वी आर हेअर टू हेल्प. नेक्स्ट पुढे आपण जाऊयात. त्यानंतर आर्यन फायर इव्हेंट्स त्यांच्या माध्यमातून फॉग एंट्री, रोज पेटल शॉवर, फायर शो, कलर शॉट्स, मिरर एंट्री, पेपर शॉवर, स्पार्कलर इफेक्ट, फायर इफेक्ट, फंबल इफेक्ट, स्मोक जेट इफेक्ट, नायगरा फॉल्स आणि फॅनविल इफेक्ट हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासोबत आपण पाहतो ठोंबरे इव्हेंट्स त्यांच्या माध्यमातून क्रिकेट टुर्नामेंट, स्मोक एंट्री, ऑल टाइप ऑफ डेकोरेशन अवेलेबल, ऑल टाइप ऑफ इव्हेंट डेकोरेशन, कोल्ड फायर एंट्री, रेलिंग ऑन रेंट या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. कौस्तुभ ठोंबरे. त्यानंतर गोरेगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित फ्रेंड चषक गोरेगाव आणि संपूर्ण ज्या ज्या लोकांनी मेहनत घेतली ते आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. यांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक सहकार्य झालंय. स्वर्गीय विद्या सुमंत अटेल यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला आर्थिक मदत नक्कीच मिळालेली आहे. त्यानंतर NB ऑटो किंग आमच्या इथे नवीन ऑटो रिक्षा मिळतील, तसेच जुन्या ऑटो रिक्षा आणि कारची खरेदी विक्री केली जाईल. बुबेरे RTO कन्सल्टंट तिथे देखील आपण एवन जलसा कॅटरर्स त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं जेवण आपल्याला तिकडे प्राप्त होईल. अल्मिजान कॅटरर्स, अनस शेख आणि अशरफ शेख ते देखील गोरेगाव मध्ये तिकडे देखील खवय्यांसाठी सुवर्ण संधी आहे.
चेतन ग्राफिक्स त्यांच्या माध्यमातून डिजिटल बॅनर, स्टार बॅनर, नाईल प्रिंट, वन वे विजन आणि सर्व प्रकारचे बॅनर तुम्हाला प्रिंट करून मिळतील. अर्जंट बॅनर सुविधा. आता जाऊया सामन्याकडे. पहिला बॉल आणि सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने गेलेत, परंतु हा बॉल तितक्याच वेगाने सीमारेषच्या पलीकडे पहिल्या बॉलवरती चौकार. जवानी से अब जंग होने लगी, ये चोली मेरी तंग होने लगी. जवानी अप्रतिम फटका पहिल्या बॉलवरती. मोहम्मद यांच्या बॅटमधून सरळ बॅटने आक्रमण केले आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे. पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. मोहम्मद यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा धमाका, चौकार. सुदर्शन जाधव यांच्यावरती आक्रमण झालंय. बॅक टू बॅक दोन चौकार आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला बॉल थोडस लवकर मैदानामध्ये द्या विनंती आहे. आठ धावा धावपलकावरती आहेत. आठ धावा धावपलकावरती आहेत आणि लगातारच्या दोन षटकारांसाठी मोहम्मद यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस जमा झालंय. सोजबजी बुबेरे यांच्या माध्यमातून हे बक्षीस असणार आहे. ओ पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॉल कट झाला शार्पली आणि धावपलकावरती धावा आहेत 8. 8 विदाउट लॉस. 8 धावा धावपलकावरती. 37 धाव्यांचं लक्ष आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 8. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 37 बनवायच्यात. 21 बॉल मध्ये 29 अजूनही आवश्यक आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. आणखीन एक चांगला बॉल. दोन चौकारांनंतर सुदर्शन यांनी देखील पुनरागमन केले. लेंथ बॉलची थोडीशी पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न सुदर्शन यांनी केलाय आणि दोन बॉल लगातार डॉट देखील टाकले. दोन चौकारांनंतर दोन बॉल डॉट देखील आलेत. एक तेरी तो एक मेरी हे चित्र सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे. सुदर्शन जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती बॅटिंगसाठी. मोहम्मद पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस आणखी एक बॉल डॉट. लगातारचे 3 बॉल डॉट टाकलेत. सुरुवातीला खुशी, परंतु आता थोडस गम मैदानावरती नक्कीच पाहायला मिळते गोरेगावकरांसाठी. लगातारचे 2 चौकार आलेत, परंतु इथून मात्र स्वतःवरती आत्मविश्वास कायम ठेवावा लागेल. 19 बॉल मध्ये 29 धाव्यांची आवश्यकता आहे. बॅकफुटला गेलेत. यावेळेस मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि एक धाव तिथे प्राप्त देखील होईल. धावपलकावरती धावा आहेत 9. 9 विदाउट लॉस. 9 धावा धावपलकावरती आहेत. 9 विदाउट लॉस. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये राहिले, परंतु कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. कौतुक केलं पाहिजे गोलंदाज सुदर्शन जाधव यांचं. पुनरागमन केलंय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 28 धाव्यांची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये अजूनही संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच होम मिनिस्टर हा कार्यक्रम सन्माननीय आरिव एमडी इव्हेंट प्रेझेंट महेश माडी धुळे दादांचा होम मिनिस्टर कार्यक्रम. अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता 8975068760 आणि दुसरा नंबर आहे 7875901303. आणि नक्कीच अतिशय चांगला कार्यक्रम. त्यानंतर ऑइस ऑफ जोवेली बदलापूर कॉमेंटेटर मॅडी आणि नक्कीच त्यांचा नंबर खाली दिलेला आपल्याला पाहायला मिळेल 8975068760. आणि खरं तर बदलापूर समालोचन समितीचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि नक्कीच अतिशय चांगलं समालोचन तुम्हाला त्यांच्या माध्यमातून नेहमीच ऐकायला मिळतं. आणि समालोचन निवेदन या क्षेत्रामध्ये सध्या मात्र बदलापूर नगरीमध्ये अग्र क्रमवारीचं नाव म्हणजे सन्माननीय महेश धुळे सर अर्थात मॅडी सर.
तेजस गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस आहेत. अठारह बॉल 28 धावेंची आवश्यकता आहे. 18 गेंदे और 28 रनों के अभी भी दरकार. 9 धावा धावपलकावरती आहेत. मोहम्मद 6 बॉल मध्ये 9 धावा. पाठीमागच्या सामन्याचे हिरो आहेत, परंतु भूतकाळात काय केलं याला आता महत्व नाहीये. वर्तमानाला खूप महत्व आहे. मग क्रिकेट असो किंवा आयुष्य असो, वर्तमान ही गोष्ट खूप महत्वाची आहे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. एक धाव तर अतिशय आरामात उपलब्ध आहे आणि ती प्राप्त देखील झाली आहे. पहिली धाव तुम्हाला वेगाने धावणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं विराट कोहलीने बनवली, 50 प्लस तो गेलाय, परंतु पहिली धाव खूप वेगाने धावतो आणि दुसऱ्या धावेचा चान्स नेहमी शोधत असतो. विराट कोहलीला रन मशीन म्हणतात, परंतु वन डे क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावांचं किती महत्व आहे हे संपूर्ण जगाला त्या खेळाडूने पटवून दिलंय. आणि खरं तर चेस मास्टर ही उपाधी त्या खेळाडूने मिळवली. 10 धावा धावपलकावरती आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल उंच गेलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत आणि टिपतील झेल. इथे मात्र अरहम यांचा संपलाय खेळ. लागलाय पहिला धक्का. उमर 11 गोरेगाव संघाला. फलंदाज बाद. दहा धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरं तर क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला एक उपाधी मिळते. एका विशिष्ट काळानंतर तुम्ही ज्यावेळेस ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम गोट तुम्ही ज्यावेळेस होता त्यावेळेस एक उपाधी मिळते. तेंडुलकर यांना मात्र खरं तर मास्टर ब्लास्टर ही उपाधी मिळाली. 100 शतकं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी बनवली. 34,000 आणि 357 धावा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर यांनी बनवल्या. 34,000 आणि 357 धावा. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 15,921 धावा टेस्ट क्रिकेटमध्ये, 18,426 धावा वन डे क्रिकेटमध्ये आणि 10 धावा त्यांनी T20 क्रिकेटमध्ये बनवल्यात. 10 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 27 धावेंची आवश्यकता आहे. 16 मध्ये 27 धावा बनवायच्या. 10 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस आहेत आणि एक सफलता त्यांनी मिळवली. बॅटिंग साठी मैदानावरती दाखल होत आहेत. बाळा मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती 10 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. डॉट बॉल यावेळेस तुम्हाला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. फुलर लेनचा बॉल होता आणि पडल्यानंतर मात्र बाहेर त्याच्याने कट होतोय. शफल लाईन मध्ये देखील फलंदाज आले होते. हा बॉल डॉट आहे. पुढचा बॉल स्टेप आउट घेऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. आणखीन एक बॉल डॉट. मोहम्मद मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. 10 धावा धावपलकावरती आहेत आणि पुनरागमन इथे मात्र केलंय. तेजस यांनी 4 बॉल मध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे आणि धावफलक मात्र 10 वरती स्थिर आहे. 10 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 1च धाव आली आहे. एक सफलता देखील मिळवली. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 27 धावेंची आवश्यकता आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॉल केलाय स्वतः. गोलंदाज बॉलच्या खाली पोहोचतील. झेल टिपलाय. आणखीन एक सफलता. क्या बात आहे तेजस मेहर. अप्रतिम पुनरागमन पाहायला मिळालंय आणि 2 सफलता या षटकामध्ये तेजस मेहर यांनी आपल्या नावावरती केल्यात. फलंदाज बाद. दहा धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उमर मैदानावरती दाखल झालेत आणि इथून मात्र चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. 10 धावा धावपलकावरती. सामना थोडासा आता मात्र
फसलेला पाहायला मिळतोय गोरेगाव संघासाठी. 10 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मोहम्मद अजून देखील मैदानावरती आहेत. पाठीमागच्या सामन्यामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला होता आणि तिथे मात्र विजयाच्या आशा अगदी धुसर झाल्या असताना देखील आशा पल्लवित देखील केल्या आणि विजय देखील मिळवला. परंतु इथे देखील चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. 10 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अद्यापही 1 बॉल या षटकामधला शिल्लक आहे. 13 बॉल आणि 27 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस मेहर. ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेस मात्र वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 11 धावा धावपलकावरती. 11 लॉस ऑफ द 2 विकेट. शेवटचा बॉल ऑलरेडी शफल लाईन मध्ये फलंदाज आले होते परंतु यावेळेस खूप बाहेर बॉल टाकलाय. वेल लेफ्ट केलाय फलंदाजाने आणि या बॉलला मात्र वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय. अवांतर धाव प्राप्त झाली. 11 धावा धावपलकावरती. एक धावेचं महत्व मैदानावरती आहे. कडाक्याची थंडी देखील आहे परंतु गरम सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील प्ले अँड मिस आणि आणखी एक बॉल डॉट आलाय. धावपलकावरती धावा आहेत 11. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावपलकावरती. 11 लॉस ऑफ द 2 विकेट. सन्माननीय नगरसेवक चंद्रकांत कोंडिलकर यांचे सुपुत्र आदित्य कोंडिलकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील मनापासून आभार. 11 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अकरा धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावेंची आवश्यकता असणार आहे. 26 धावा. 12 बॉल मध्ये 26 धावेंची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 26 धावेंची आवश्यकता आहे. बारा बॉल 26 धावेंची आवश्यकता आहे. पाठीमागचा सामना यापेक्षा जास्त खोल फसला होता. तिथून मात्र मोहम्मद नावाचं वादळ मैदानावरती आलं आणि खर तर अनेक अडथळे असताना देखील आपली नौका पार लावली होती आज मोहम्मदने आणि आता देखील तशीच फलंदाजी करावी लागेल. इथून जर गोरेगावकरांना सामना जिंकायचा, यजमानांना यजमानपद आपल्याकडे ठेवायचंय तर चांगली फलंदाजी मोहम्मद यांना पुन्हा एकदा करावीच लागेल. 11 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक लढाई जिंकून चालणार नाहीये, ही देखील लढाई जिंकावी लागेल पुढे जायचं असेल तर. आणि यावेळेस मात्र नो बॉल कॉल पंचांनी केलाय आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. 12 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि काय झालं, आपण एक्झॅक्ट काय घडलं बघूयात. खूप वरती बॉल होता, तिथे मात्र बॅटच्या रडार मध्ये बॉल येऊच शकला नाही. चेस्ट हाईटला हा बॉल होता ऑलमोस्ट आणि तयार देखील नव्हते मोहम्मद. नो बॉल, अनपेक्षित खरं तर डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल असेल फ्री हिट. सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. 12 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नेक्स्ट डिलिव्हरी फ्री हिट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क नाहीये. हा बॉल डॉट आलाय. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 25 धावेंची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल आता मात्र एक इव्हेंट बनलाय आणि मोठ्या फटक्याच्या नादामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 12 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस फटका कडक आहे आणि बॉल खूप वेगाने गेलाय सीमारेषच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार आहे. दहा बॉल मध्ये 21 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 21 धावा अजूनही बनवायच्यात.
10 बॉल 21 धावेंची आवश्यकता आहे. अगोदरच्या बॉलला चौकार आलाय. पुढचा बॉल इथे मात्र स्विच अटेम्प्ट केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 21 धावेंची आवश्यकता आहे. 16 धावा धावपलकावरती आहेत. 9 बॉल 21 धावा आणि स्वतःला सांगावं लागेल, इथून मात्र संघर्ष करावा लागेल. स्वतःला सांगावं लागेल शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. 9 बॉल आणि 21 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सिद्धार्थ. 9 बॉल 21 धावेंची आवश्यकता. यावेळेस देखील फुल टॉस आहे आणि पुन्हा एकदा नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि हा बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. खराब बॉल, त्याला पनिश केलाय आणि इथे आपण पाहतोय आता गोलंदाजी करू शकणार नाहीयेत. यावेळेस 5 धावा मिळाल्यात आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्री हिट असणार आहे. अप्रतिम फटका आहे आणि हा देखील बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे चौकार. थँक्यू. 9 बॉल आणि अजूनही 16 धावेंची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 18 धावेंवरती मोहम्मद नाबाद आहेत. रिक्वायर्ड रन रेट पोहोचले 10.67 वरती. गोलंदाजाकडून मात्र तिथे आपण पाहिलं 2 वेस्ट हाईटच्या वरती 2 बिमर आढळलेत आणि त्यामुळे आता गोलंदाज पुढे गोलंदाजी करू शकणार नाहीये. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. 21 धावा धावपलकावरती. 21 लॉस ऑफ द 2 विकेट. चला थोडस झटपट पटापट निर्णय घ्या, विनंती आहे. थोडीशी घाई करा. 21 धावा धावपलकावरती आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 21 धावा धावपलकावरती आहेत. 12 बॉल मध्ये 18 धावेंवरती मोहम्मद नाबाद आहेत आणि अजून देखील मैदानावरती थांबलेत. मोहम्मद आज मात्र आपल्या संघासाठी द ऑल बनलेत आणि मैदानावरती थांबून धावा देखील बनवतायत. 21 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 बॉल आणि 16 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 21 लॉस ऑफ द 2 विकेट. 9 बॉल आणि 16 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. चला सामना सुरू करा. नवीन गोलंदाज सुमित गोलंदाजी ट्रॅकवर आले. फ्री हिटचा बॉल. यावेळेस वाईड बॉल आहे आणि फ्री हिट विल बी कंटिन्यू. 22 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बावीस धावा धावपलकावरती आहे. 22 लॉस ऑफ द 2 विकेट आणि फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. त्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. वाचलेत फलंदाज. बालम बाल तिथे बचावलेत. नशिबाची साथ मात्र इथे मिळते. 2 धावा पूर्ण झाल्यात. फलंदाज बालम बाल तिथे बचावलेत. वाचलेत फलंदाज. क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत आणि डायरेक्ट हिट जर झाली असती तर काम तमाम झालं असतं. 24 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निर्णायक क्षणी केलेल्या छोट्या छोट्या चुका ह्या तुम्हाला मोठ्या पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. 24 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि सामना रंगतदार अवस्थेमध्ये. सुमित गोलंदाजी ट्रॅकवरती आले. चांगली गोलंदाजी त्यांच्या बाजूतून देखील पाहायला मिळाली आहे आणि आता 8 बॉल आणि 13 धावेंची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंड वरती मोहम्मद आहेत. 8 बॉल 13 धावा. हाफ ट्रॅकर बॉल होता. इनफिल्डच्या वर उडवण्याचा प्रयत्न आणि झेल टिपला केलाय. मोहम्मद नाव बॅक टू दी पवेलियन. मोठा धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम उमर 11 संघाला. सुमित यांनी कमाल करून दाखवली आहे. मोहम्मद यांची विकेट मिळवली आहे. फलंदाज बाद.
बॉटमला बॉल लागला होता आणि तिथे मात्र विकेट आली. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. कौनेन मैदानावरती दाखल झालेत आणि आता मात्र सात बॉल आणि 13 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 24 धावा धावपलकावरती मोठी सफलता मात्र मिळाली आहे. पाठीमागच्या बॉलवरती सुमित यांना 7 बॉल 13 धावेंची आवश्यकता आहे. हा बॉल महत्वाचा आहे. कौनेन बुबेरे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले. 24 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि कौनेन यांच्यावरती मात्र मोठी जबाबदारी असणार आहे. 7 बॉल आणि 13 धावेंची आवश्यकता आहे. 7 बॉल 13 धावा. मोठा फटका कौनेन यांच्या बॅट मधून मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्या बात आहे. बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. कौनेन बुबेरे ब्रँडेड फटका. बॉल सीमारेषे पार. षटकार. सहा बॉल मध्ये 7 धावेंची आवश्यकता आहे उमर 11 गोरेगाव संघाला. गतवर्षी देखील असाच सामना होता आणि तिथे मात्र उमर 11 गोरेगाव संघ पराभूत झाला होता. परंतु त्या आठवणी या वर्षी मात्र पुसून काढण्याचं काम नक्कीच करण्याचा प्रयत्न ते देखील करतील. आणि गत वर्षी मात्र राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ देखील फायनल खेळला होता आणि फायनल मध्ये एक झेल सुटलेला आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र ते पराभूत झाले होते. रनरअप राहिले होते. परंतु या वर्षी उमर 11 गोरेगाव संघ पहिल्यांदा तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल का हे चित्र मात्र पाहायचंय. संधी आहे. 30 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला अतिरिक्त वेळ मित्रांनो खूप जास्ती तुम्ही घेताय. थोडीशी घाई करा. विनंती आहे. बॅटिंग करणारी टीम गोलंदाजी करणारी टीम दोघांना विनंती आहे आपण थोडीशी घाई करा. बारक्या गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. 30 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये 7 धावेंची आवश्यकता आहे उमर 11 गोरेगाव संघाला. चला सामना सुरू करा. विनंती आहे. सहा बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता आहे बॅटिंग साठी उमर. यावेळेस मात्र एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत आणि इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि पंच एकूण धावा किती असतील? 5 धावा या ठिकाणी असतील. पाच धावा आहेत आणि आता मात्र इथे पाच बॉल मध्ये 2 धावेंची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती एक धाव पूर्ण झालेली आपण पाहिली आणि तदनंतर बॉल मात्र सीमारेषच्या पलीकडे गेलाय आणि इथे मात्र 5च धावा प्राप्त होतील. चला 2 धावेंची आवश्यकता आहे. 5 बॉल मध्ये 2 धावा अजूनही बनवायच्यात. पाच बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती बारके आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. एका धावेचा प्रयत्न असणार आहे. एक धाव तिथे प्राप्त झाली आहे. नाव स्कोर्स आर लेवल.
36 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि एका धावेची आवश्यकता आहे. 4 बॉल एका धावेची आवश्यकता आहे. आणखी एखादी सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? बॉल हवेत आहे आणि बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय आणि गोरेगाव संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. हा बॉल सीमारेषच्या पलीकडे देखील आलाय आणि गोरेगाव संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. चला टॉस साठी यायचंय. उमर 11 गोरेगाव आणि जांता राजा बदलापूर गाव दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. विनंती आहे.